कोल्हापूरच्या ऐतिहासिक रंकाळा तलावाच्या सुशोभीकरणासाठी आणि संवर्धनासाठी सुमारे 40 कोटींचा मास्टर प्लॅन तयार करण्यात आला असून त्यासाठी आवश्यक निधी मंजूर करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी दिली आहे। यामध्ये तलावात म्युझिकल फाउंटन उभारण्यासाठी 5 कोटी रुपयांचा निधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने मंजूर झालाय। रंकाळा तलावाच्या सौंदर्यात आता म्युझिकल फाउंटनची भर पडणार असून यामुळे पर्यटनाला चालना मिळेल। यावेळी क्षीरसागर म्हणाले की कोल्हापूर शहराच्या सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारशाचा अविभाज्य घटक असलेल्या रंकाळा तलावाच्या दुरुस्ती आणि सुशोभीकरणासाठी विविध कामे सुरू आहेत। आतापर्यंत एकूण 25 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे। यामध्ये तलावाभोवती विद्युत रोषणाई, मिनिचर पार्क, जैवविविधता उद्यान आणि अन्य सुविधांचा समावेश असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे। खासदार श्रीकांत शिंदे ज्यावेळी कोल्हापूर दौऱ्यावर आले होते त्यावेळी रंकाळ्याच्या सुशोभीकरणाचा प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना आयुक्ता यांना त्यांनी दिल्या होत्या। 40 कोटीचा प्रस्ताव त्या ठिकाणी सादर केला होता। त्यातला पहिला टप्पा म्हणून ज्या पद्धतीनं हैदराबादचं हुसेन सागर तलावामध्ये जे फाउंटन म्युझिकल फाउंटन आहे ते ज्या पद्धतीने नागपूरमध्ये सन्माननीय नितीनजी गडकरी यांनी म्युझिकल फाउंटन तयार केले त्या पद्धतीचं फाउंटन रंकाळ्याच्या मध्यभागी बसवून पर्यटनाला एक चालना देण्याच्या दृष्टीनं या ठिकाणी त्यांनी 5 कोटी रुपये मंजूर केलेले आहेत। 8 दिवसात याच्या कामाला सुरुवात होते आहे। करवीर वासियांच्या वतीने मी त्यांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो।